कुल्लु नफ्सिन जायक़तुल मौत। आज पोजोकंदो जलसा धरून गेला हा जनाब सैयद अबुल कासिम साहब एसएम त्यांची वफात उपर त्यांचो ताजियती जलसा धरून गेल्लो हो। ताजियती जलसा धरोवचो मकसद का पुसलान जगोन तो माणूस आमचे भितरल्यान जो कोणते मनशाची वफात जाता जो कोण आमचे भितरल्यान अल्लाह कडेन वता ते मनशाची जो कोणती खुबियो अशे ती खुबियो जो कोणते अशे आमचे सामने येवन करून तेजे भितर कोणती चीजो आमी आमची जिंदगी भितर हाडू शकता तेजी कोशिश करूची आसा ताजी जलसा धरून वचूचे। एकदा जो कोणते अशे काल आमचे आजोबाबा त्यांचो वफात जालो अल्लाह ताला त्यांची मगफिरत करो आणि त्यांना जन्नते भितर आला से आला मकाम हासिल करो। आमचे आजोबाबाची मिजाज भितर जो कोणते तबियत भितर आम शुमार चीजो अशे आमचे आजोबा जो कोणते अशे एकदम हसास तबियतचे मालिक इंसान होते। कित्याक बसलान तेन जो कोणते अशे मनशा भितर आयलान को एकदम कम गोई तेजे भितर बल्ली होती तेन मनशा भितर असलान को तेन बल्ली जापते नव्हते तेन आणि अगर जापलान को एकदम हल्लुसरीन जापूचे आपला केटलाकास तेटलेकास जापूचे तेन आणि बिजे त्यांची जो कोणते असे खुसूसी जो कोणती त्यांची चीज होती त्यांची लाईफस्टाईल सर बल्ली एकदम सिंपल लाईफस्टाईल होती। तुम्ही पलव राय तेन जो कोणते आपली जिंदगी भितर जो कोणते रावचे पिचे तरीका त्यांची जो कोणते पोशाख जो कोणती राहती होती वाईट सिंपल सुरी लुंगी राहती होती आणि जे कोणते त्यांचे कुर्ते करून एकदम वाईट सिंपल वाईट राहते होते। हेजेन आमका ओळखू पडता त्यांची लाईफस्टाईल कितली सिंपल होती काय पासून आणि जे कोणते त्यांची जे कोणती खावच्यो पिवच्यो जे कोणते तरीका को होतो एकदम सिंपल खावचे पिवचे तेन बल्ली सर खाले बला त्यांना देखावको करले आणि खावचे पिवची टायमिंग त्यांची एकदम सट घरे असताना को एक पोली खाले झाले भी त्याच्यामध्ये जे कोणते अशी बी समूह जो कोणते आजकाल क्यों दावते गेला मग खाले हे सर बिलकुल नाही दावते गेला आमका दावते काय लेट झाले ते सर त्यांना बिलकुल बर्दाश्त नव्हते आपले टायमार कसं आपले खाऊन करून दक्कन से दक्कन घरे पहुंची कोशिश कर रहे थे। इतना त्यांची जिंदगी जर पल्लो में दिन अगर क्यों गेला आमका आपली दुवेरे वसो केको वसो मगरिब ईशा ज्यादा सर घरे येऊची त्यांना जो ती फिक्र लाईक जाती थी दक्कन घरे वच्चो बोलन आणि बिजे त्यांचे भितर म्हणजे एक सिफत होती का बोलतात ते सफर को बल्ली कैला आते तेन आपली जवंती जवानी भितर पहिला मुंबई राहिले त्याचे मग जो कोणते पालघाट भितर येऊन करून ते पालघाट भितर काही बिझनेस केले त्यांचे पालघाट भितर हॉटेल इंडस्ट्री भितर त्यांनी काम केला त्यांचे रेस्टॉरंट को होते त्याचे मग मैं त्यांचे से को पालघाट भितर गेले सफरे भितर मैं पलते होतो सफरेची तयारी से एकदम क्या बोलू जे तयार करून होते त्यांचे से मैं सफरेत पडलो सफरे ऊपर गेला ते आपले से एक जग धरवचे एक बॅटरी टॉर्च धरवचे आणि बीते चादर तुवाल सवस सरी धरवचे आणि ट्रेनर गेला को एक दागलीशी चेन धरवते ते आपलं पार्सल चेना बांधून धरवचे हे जर का वळखू पडता का बसला माणूस कितली दूर अंदाजाने फिक्री चीज होता म्हणून बट माणूस वट्टर अलर्टम नव्हते ते हर एक चीजाची त्यांना तरतीब होती हर एक चीज त्यांनी पलवून करते होते आमका इसे चीज पलवून आमका खायला आवश्यक नाही लेकिन वळखू पडता हा ते फलाने माणूस कितले आजमावून करतो चीजो का म्हणून विजय एक चीज का बसला आमच्या आजोबाबा कलमची सलाहियत बल्ली सुगड होती तहरीरी सलाहियत को एटली निकी येते तुम्ही बनवणार नक्षनावायता भितर मजबूत त्यांचे राहतेकच होते आणि जे कोणते असे ते आपली नातुळा बितुळा आपली बहिणीच्या नावाला आपली ते तक्रीरो बरोवन जावचे आणि घरची माणसे बदला का बसला तेन बरोवली तक्रीर दोन करून फर्स्ट आणि सेकंड प्राइस कर हाडते ते चढवे मतलब त्यांची जर एटली सलाहियत होती त्यांची कलम भितर विजय ते इशी बेसलन ते सांगते होते इशी तेव्हा अशी नसीहत करून बेसला मग सांगते होते का बसला आमची मनचे हुनर शिकवास बरोबर की का बसलान आमची मनच्या कोणत्या हुनर कस करलाय एक आमची मनचे कितना खाली अशी बिझनेस करून आले या काही करून आले एको हुनर कोणत्या कस करलाय की बरोबर एक खाली त्याची मला बदलते एकदा तुका नाल तोडू सांग तू नाल तोडतो वा नाही तोडूचे नाही त्याला आम्ही बाकी सगळ्याचे मनच्याने आजी आमच्या त्यांना पोहोचे ते खाली एक मिसाली त्याच्यावर दिले होते ते कोणत्या हुनर कस करलाय तुम्ही हुनर शिका बल्ली बोलते होते
बिजी काका बसल्यान आमचे आजोबा कमंगरी तुगूनच भरली मेहनत करतली माणसे त्या बसल्यान घरची माणसे त्यांची दुओ त्यांची बहिणी सर बदलते काका बसल्यान आमचे आजोबाचे बाबा जो कोणते असे दक्कन दक्कन वफा जाल्लो त्यांचो आणि जो कोणते असे तेत्ता तुगूनच ते तकरीबन आमच्या आजोबाची उमर 20 वर्षाची होती तेत्ताकच त्यांचे बाबा गुजरले ते बत्ता काका बसल्यान ते तेत्ता 21 वर्षा उमरे तुगूनच कमावून सुरू केले आणि सगळे घरचे अखराजात त्यांकच पलते होते घरचे अखराजात पलवून करून सवारी करून आपली बन्या बावडाचे परमिशन आपणच खुद उभे राहून केले ते कारण यांची बन्याची बबल ही जपली कारण त्यांनी खूप बदले होते आणि बीजे एक त्यांचे भितर सिफत का होती का बसल्यान एटली सुजान जाणा म्हाका रिश्तेदाराची मुलाकात सोडते ना आपले कोणी मावशा बावडे आपले आत्बावस मालेगा बस कोणी वाटे त्यांचे घरे वसूचे त्यांच्या घरे वसून खाली तिंबाला एकदा राऊंड मारून मेको कटले का शिमार त्यांना वयला ते शिमार आपले मावशा बावडे वाडे कोण वाडे त्यांच्याकडे वसून मुलाकात करून निको वाडना तू नको वापर आला की ते खूप कमजोर झाले होते त्यांना शिवची त्यातलं ताकद राहती नव्हती त्याला ते अशी एका अशी मुलाकात करून बिलकुल येते त्यांचे भितर बीजे एक सिफत का होती का बसल्यान चळवाचे नाव नक्की धरवतात म्हणून ते समाज ताकीद करते होते आजकाल जगून ते वट्टर माणसे नाव धरवतात त्याचं त्यांना बिलकुल पसंत होते आणि खास करून कोणत्या चढू झाला तर आपण निके नाव सजेस्ट करून दुसरा सांगता येते ना फलाने हे नाव धरवतो म्हणून आणि जगून ते असे आमच्या आजोबा नातुळाची सर भरली मोहब्बत दाखली नातुळा भरली लाड गेला होते आणि तागो जगून ते दाखली नातुळा त्यांना आपण करून के वाटे पुसते राहूचे आणि त्यांची बीजे एक सिफत का बसल्यान त्यांच्या सामने कोणी गवजी गाडल्यान त्यांना पसंत नव्हते त्यांना काय खामोश मिजाची माणसे होती त्यांना कोणी गवजी गाडले हे गाडले ते बिलकुल पसंत नव्हते आणि बीजे एक त्यांची निकी सिफत होती का बसल्यान कोणी गवजी गाडलो कोणी काही गाडी गाली दिले का रे भल्ली कबर होते त्यांना कोणी गाली त्यांची पसंत पण होते आपण त्यांची जुबानीत काही गाली दिले आणि अरे बोलले का ऐकलंय दुसरे संमेलित चढवे काय अरे रे बोलले बघा पण त्यांना ही बिलकुल पसंत नव्हतं त्यांना बीजी शुमार चीजो अशें म्हणजे त्यातलं भरून हाडलें आणि आमच्या आजोबा जर पडलं म्हणजे मौताची तयारी होते आपली फुडेकच करून धरवले ते मौताची तयारी केल्या बसल्यान समान निको माणूस तो आपण मरू फुडे जेव्हा ते मौताची तयारी करता आमच्या आजोबा पडलो म्हणजे ते आपले जो कोणते असे कपडे फोडा बाराचे ते पहिल्याकच ते फलाने म्हणजे सांगून धरले होते हा भाऊ जगता मी गुजरतलो म्हाका फलाने हिंगा घालून धराव हे सर कोण आजमवता जो कोण मौताची तयारी करून झाला मौताची तयारी करून वाटे आपले आखिरत बारा आजमवणार तकच आजमवतलो ना ते भितर आमिको आजमवकास की आमिको जो कोणते असे मौताची तयारी करून जिंदगी खतम करूचे आजमवकास बीजी एकच चंद चीजो होती अल्लाह ताला आमकां घेवन ते अशे मरहुमाची सिफत अपनावन करून आमची जिंदगी आखिरते ऊपर गुजारची तौफीक करूं